ठाकरे अजूनही हॉटेलमध्येच उपस्थित आहेत। सध्याची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज ठाकरे अजूनही हॉटेलमध्येच उपस्थित आहेत। काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणाहून निघालेले आहेत, मात्र राज ठाकरे अजून सुद्धा ताज लँड्स हॉटेलमध्येच असल्याचं कळतंय। साधारणतः 9:15च्या आसपासचा राज ठाकरेंचा हा ताफा हॉटेलमध्ये आलेला होता आणि अजूनही राज ठाकरे हॉटेल ताजलँड एंडमध्ये उपस्थित आहेत। 11:34 आसपास मुख्यमंत्री फडणवीसांचा ताफा या ठिकाणाहून निघाला। मुख्यमंत्री फडणवीस इथून निघाले, मात्र अजूनही राज ठाकरे याच हॉटेलमध्ये उपस्थित आहेत। एकूणच बीएमसी निवडणुकीसाठी ही मोठी बैठक झाल्याची आता चर्चा सुरू झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि फडणवीसांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं आहे। तर या 3 महत्त्वाच्या घडामोडी साधारणतः 9:40 आसपास राज ठाकरेंची गाडी ताजलँड एंडमध्ये पोहोचली। त्यानंतर सकाळी 10:35 देवेंद्र फडणवीसांची गाडी सुद्धा ताज लँड्स एंडमध्ये दाखल झाली। तर 11:34 मुख्यमंत्री फडणवीसांची गाडी बाहेर पडली आणि हॉटेलमधून बाहेर पडताना ते TV9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहता येत आहे। मात्र अजून सुद्धा राज ठाकरे हे हॉटेल ताज लँड्स एंडमध्येच आहेत। अजून राज ठाकरे हॉटेलमधून बाहेर पडलेले नाहीयेत। तर एकंदरीतच मोहिनी चर्चा ठाकरे बंधूंची होती, मात्र राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीनं सगळी दिशाच बदलली आहे का असं आता म्हणण्याची वेळ आली असं दिसतंय। या दोघांची भेट आज साधारणतः तासभर झालेली आहे, बैठक झालेली आहे दोघांमध्ये 2101 या नंबरच्या रूममध्ये। अगदीच देवेंद्र फडणवीसांना खरं तर श्रुती राजकारणातला चाणक्य म्हणतात आणि हा चाणाक्षपणा त्यांनी सिद्ध करत टायमिंग साधलं अशी एक चर्चा सुरू आहे। एकूणच मनसे सेना युतीला ब्रेक लावण्यासाठी फडणवीसांनी ही भेट घेतल्याची ही चर्चा सुरू झाली आहे। तर लोकसभा निवडणुकीवेळी सुद्धा ताजलँड हॉटेलमधल्या याच 2101 रूम नंबरमध्ये ही बैठक या 2 नेत्यांमध्ये बैठक झाली होती, भेट झाली होती। आणि आता सुद्धा जेव्हा मुंबई महानगरपालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा हे 2 नेते म्हणजेच कोण तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस त्याच रूममध्ये भेटतायत। आता ही भेट दिशा बदलणारी ठरणार आहे का याकडे लक्ष असेल। दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून। दिनेश, काय सांगाल एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघतंय, कसं पाहताय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ताज लँड्स एंडमध्ये झालेली भेट आणि जवळपास 1.25 तास त्यांच्यात झालेली चर्चा, ही भेट ही दोन्ही नेत्यांनी राजकीय संदेश देणारी ही भेट सूचित केलेली आहे। कारण आपापल्या कार्यकर्त्यांना संदेश द्यायचा आहे आणि अशा वातावरणात द्यायचं आहे जेव्हा मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत। अवघ्या 4 महिन्यात या निवडणुका होणार आहेत आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे आणि त्या वातावरणात ही भेट होते आहे। त्यामुळे राज ठाकरे यांना आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना जो काय संदेश द्यायचा आहे तो त्यांनी या भेटीतून दिला आणि फडणवीसांना महायुतीच्या कार्यकर्त्यांना जो संदेश द्यायचा आहे त्यांनी तो या भेटीतून दिला। नेमकं काय पॉलिटिकल अंडरस्टँडिंग झालं हे 2 नेत्यांमध्येच आहे, कारण 2 नेतेच एकमेकांना भेटलेले आहेत। जसं म्हटलं जातंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यायचं असेल तर या 2 नेत्यांनाच एकमेकांशी बोलावं लागेल, कारण मध्ये राजकीय अहंकार आडवा येतोय की काय अशी एक शक्यता किंवा असंही विश्लेषण केलं जातं। त्यामुळे आज फडणवीस आणि राज ठाकरे एकमेकांना भेटले आणि जे काही सध्या राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्रीकरणाच्या चर्चा जोरात असताना नेमकी त्यांची उद्धव ठाकरेंशी युती करण्यासंदर्भात तशी काही भूमिका आहे का किंवा त्यांची काय भूमिका आहे हे कदाचित राज ठाकरेंनी या भेटीत फडणवीसांकडे स्पष्ट केलं असावं। दुसऱ्या बाजूला शिंदे शिवसेना ही राज ठाकरेंशी युती करण्यास उत्सुक आहे। मध्यंतरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती। त्यातही त्या दोघांमध्ये स्वतंत्रपणे बैठक झाली आणि त्यात महापालिका निवडणुका स्थानिक स्वराज्य निवडणुका कशा लढता येतील किंवा आपल्याला कसं बोलता येईल, एकमेकांमध्ये काही विधानांवरून झालेले गैरसमज आहेत ते कसे दूर करावेत या दृष्टीनं चर्चा झाली। त्यामुळे आता हे महापालिका निवडणुकांचं वातावरण आहे, भेटीगाठी होणार, पण फडणवीसांनी योग्य वेळ साधलेली आहे या भेटीसाठी, कारण पॉलिटिकल टायमिंग करेक्ट असतं। उद्धव ठाकरे यंदा राज ठाकरेंशी युती करण्यासाठी कमालीचं सकारात्मक असताना राज ठाकरे यांच्याकडून तशी युती संदर्भात अजूनही कुठली ठोस प्रतिक्रिया व्यक्त झाली नाही। त्यांचे नेते म्हणतात
की आम्हाला 2014-2017ला जो अनुभव आला आहे त्यामुळे आम्ही यंदा सावध आहोत, ताकही आम्ही फुंकून पितो आहोत, त्यांनी युतीचा प्रस्ताव पाठवावा, अशा अनेक प्रतिक्रिया मनसेतून व्यक्त होत असताना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतले नेते मात्र सकारात्मक आहोत. उद्धव ठाकरे स्वतः म्हणतात की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच होईल, संदेश नाही तर बातमीच देतो. इतकं सगळं सुरू असताना राज ठाकरे यांनीही टायमिंग साधलेलं आहे, कारण आता त्यांचा वाढदिवस येतो आहे, परवा वाढदिवस आहे आणि दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ग्राउंड लेवलला एकत्र दिसत आहेत. मग आंदोलनं असोत, पक्ष कार्यालय उद्घाटनं असोत, तर या सगळ्या आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना योग्य तो संदेश मिळावा, कारण राज ठाकरे अशा घटनांमधूनच संदेश देतात. महापालिका निवडणुकांसाठी त्यांचीही तयारी सुरू झाली आहे. पण एका बाजूला पॉलिटिकल बार्गेनिंग नावाचा सुद्धा प्रकार असतो, जो राजकीय पक्षाचा प्रमुख आपल्या राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी करत असतो. महायुतीत सहभागी झाल्यानंतर भाजप त्यांना थेट आपल्याशी युती करून घेईल असं शक्यता कमी दिसते, कारण त्यांची परप्रांतीय आणि हिंदी भाषा विरोधी जी भूमिका आहे ती भाजपला अडचणीची ठरू शकते. त्यामुळे शिंदेंशी युती करून असं काही समीकरण आपल्याला जमवता येऊ शकतं का? पण शिंदेंशी जर युती केली तर शिंदेंना महायुतीत किती जागा मिळणार आहेत आणि त्यातल्या मनसेला किती मिळतील, हा एक मुद्दा असेल. तर हे राजकीय फायद्याचं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी युती करून तिथे ज्या राजकीय महापालिका जागा मिळतील त्या आपल्याला फायद्याच्या ठरू शकतात. A+ जागा कोणाकडे आपल्याला जास्त मिळू शकतात, कारण राज ठाकरेंची ही अत्यंत कसोटीची निवडणूक यासाठी असणार आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांचं काही झालेलं नाही, विधानसभा निवडणुकीत त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांना आपली राजकीय